नमस्कार मंडळी, मी सौमित्र पोटे. आज आपल्या सोबत अभिजित कांटेकर. माझ्या दुसऱ्या स्क्रीनवर तुम्ही पाहत असालच. अभिजित, खूप खूप स्वागत मनापासून. थँक्यू सौमित्र. अभिजित, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण अनेक तो आपल्या छोट्या स्क्रीन मध्ये घुसतो घराघरातल्या आणि मनोरंजन करतो आहे. त्याची एक सिरियल नाही, आता तो नवीन रूपामध्ये आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे आणि त्याबद्दलच मला त्याच्याशी बोलायची उत्सुकता लागून राहिली होती आणि आज तो दिवस आला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अभिजित आता नव्या मालिकेतून येतोय. नव्या मालिकेचा सूत्रसंचालक म्हणून तो येतो आहे, क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. अभिजित, याबद्दल मला अजिबातच काही माहित नाहीये. मला मी त्याचे प्रोमो बघितले, त्याची माहिती मला जुजबी आहे. पण याच्यामध्ये तू कसा इन झालास? पहिली मालिका सोडल्यानंतर तुला मालिकेच्या ऑफर्स आल्या नाहीत का? मग त्या तू न स्वीकारता हा शो का स्वीकारलास? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत, जे तुला माहिती असणार की काय उत्सुकता असू शकेल. तर तूच मला आणि एबीपीच्या सगळ्याच प्रेक्षकांना सांग की पहिली मालिका सोडल्यानंतर, माझ्या नवऱ्याची बायको सोडल्यानंतरचा ही नवी मालिका सुरू होण्यापर्यंतचा हा मधला काळ कसा कसा डील केलास तू? जेव्हा माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका संपत येत होती, अर्थात त्याची कुणकुण जेव्हा लागली होती, त्यावेळेसपासूनच पुढच्या काही गोष्टी ऑलरेडी लाईनअप व्हायला सुरुवात झाली होती. आणि जसं तू विचारलंस तसं निश्चित काही मालिकांच्या ऑफर्स तेव्हाही आल्या, अजूनही येत आहेत. पण त्यावेळेला ऑलरेडी काही गोष्टी मालिका संपल्यानंतरच्या मोकळ्या दिवसांमध्ये करायच्या मी प्लॅन केल्या असल्यामुळे मला त्यांना लगेच वेळ देता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे काही मालिकांना मला नकार द्यावा लागला. अजूनही पुढच्या काही गोष्टी लाईनअप असल्यामुळे मी जरासं थांबलोय. पण अर्थात कुठलीही दारं मी बंद केलेली नाहीयेत. त्यामुळे टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा अशी जाहिरात मी बऱ्याच ठिकाणी जेव्हा याची बघतो, तेव्हा मलाच गंमत वाटते, की पुन्हा एकदा म्हणण्यासारखं काहीच झालेलं नाही. मी ऑलरेडी आहे, असणारच आहे. आणि त्याचबरोबर इतर माध्यमांमध्ये सुद्धा माझा प्रयत्न चालूच आहे. फक्त आता या लॉकडाऊनमुळे जसं प्रत्येकाचंच काही ना काही काम अडलंय, त्याचं काम पूर्ण होत नाहीये. तसंच माझ्या सुद्धा 1-2 फिल्म्स, 2 वेब सिरीज अशा काही गोष्टी अजूनही प्रेक्षकांसमोर यायची मी वाट बघतोय. एक वेब सिरीज लॉकडाऊन मध्ये सुरू होणार होती. ती सुद्धा माझी मालिका संपल्या लगेच त्याचं शूट सुरू होणार होतं. पण ते काही कारणानं होऊ शकलं नाही, कारण पुन्हा एकदा अनेक नियम आणि अडचणी त्यामध्ये होत्या. त्याच दरम्यान सोनी मराठीकडून मला या मालिकेबद्दल विचारणा झाली, जी सोमवार ते शनिवार असणार आहे. फक्त यामध्ये एखाद्या डेली सोपला आपल्याला जेवढा वेळ द्यावा लागतो, जितके दिवस द्यावे लागतात, पुढं सुदैवानं मला द्यावं लागत नाहीये. म्हणून स्वीकारण्यामागे मुख्य कारण ते एक होतं आणि दुसरं होतं की या प्रकारचा फॉर्मॅट, या प्रकारचा जॉनर मी याआधी कधी ट्राय केला नव्हता. सो जसं तू कदाचित याआधीही बघत असशील, मी आपण अमुकच करायचं, अमुक आपल्याला सूट होणार नाही किंवा अमुक करणं कदाचित आपल्याला जास्त सूट लोकांमध्ये न बसता येईल ते स्वीकारत ते चॅलेंज म्हणूनच त्याकडे बघण्याचा मी प्रयत्न केला होता. जसं माझ्या पहिल्या मालिकेनंतर एक चॉकलेट बॉय किंवा लवी डवी प्रकारच्या भूमिका मला त्याही वेळेला येत होत्या. पण जेव्हा माझ्या नवऱ्याची बायको मधला विलन आला, तेव्हा सुरुवातीला ती धाकधूक होतीच की आपल्याला हे जमेल का? यापूर्वी आपण केलेलं नाहीये. आपण दिसायला एखाद्या विलन सारखी आपली पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व नाहीये. पण आय टूक इट ॲज अ चॅलेंज. सो ज्या वेळेला सोनी मराठीकडून ही विचारणा झाली, त्यावेळेला मला असं झालं की हरकत नाही, हा एक नवीन प्रकार आहे. निवेदन सूत्रसंचालन मी यापूर्वी वेगवेगळ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं केलेलं आहेच, अजूनही करतोच आहे. पण त्या बरोबरीनं क्राईम अर्थात गुन्हेगारी जगताशी संबंधित एखादा कार्यक्रम करायला मिळणं, ही मी एक स्वतःसाठी एक नवीन संधी म्हणूनच याकडे बघतोय. अभिजित, मुळात सूत्रसंचालन करणं तुला नवीन नाही, कारण तू मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलेलं आहेस. तुला तो अनुभव पण मोठा आहे. पण वेगवेगळ्या शेड्स असतात. आता हे चाहूल गुन्हेगारांची या कार्यक्रमाचं संचालन खूप वेगळ्या पद्धतीचं असणार आहे. खूप सिरियस असेल. अजून तो आजपासून शो येणार आहे, अजून नंतर त्याबद्दल बोलता येईल. पण तुला ते माहिती आहे की हे कसं वेगळं असू शकेल? काय वेगळं दिसणार आहेस तू याच्यामध्ये? सगळ्यात मोठा फरक हा आहे की जसं मी मगाशी बोलताना आता म्हणालो की मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये निवेदक किंवा सूत्रसंचालक हा हसत खेळत
कार्यक्रमातले कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधला दुवा म्हणून काम करत असतो. त्यामुळे प्रसंगी बारीक चिमटे काढत, प्रसंगी एकमेकांची खेचाखेची करत, प्रसंगी काहीतरी नर्मविनोदी बोलत त्याला हा संपूर्ण कार्यक्रम स्वतःच्या खांद्यांवर पेलायचा असतो. गुन्हेगारी जगताशी संबंधित कार्यक्रमांमध्ये जसं क्रिमिनल्स हा कार्यक्रम आहे, यामध्ये ज्या घटनांचं नाट्य रूपांतरण करून आम्ही त्याला एपिसोडिक स्वरूपामध्ये दाखवणार आहोत, यामध्ये या सगळ्या घटना या खऱ्या आयुष्यात कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना आहेत. त्या आपल्या पोलीस मित्रांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी या केसेस सॉल्व्ह करून योग्य व्यक्तींना न्याय मिळवून दिलाय आणि ज्या याच्यामध्ये आरोपी होत्या त्या कदाचित आज त्यांच्यापैकी अनेक जण जेलमध्ये हवा खात आहेत जेलची, आणि या सगळ्या खऱ्या घटना आहेत. सो त्यामुळे अशा घटनांबद्दल बोलताना मला असं वाटतं की निवेदक म्हणून माझ्यावर एक जबाबदारी मी कायमच फील करत आलोय. आणि आपण जसं म्हणतो ना की रस्त्यानं जाताना समजा एखाद्या रॅन्डम माणसानं तुला येऊन सांगितलं जरा पाकिट बिकिट सांभाळा, अचानक कोणीतरी मारतं इथे गर्दीमध्ये, तर तू एक आपला पहिला ऍटिट्यूड असा असतो, तू कोण मला शिकवणार, मी बघतो ना. पण तेच एखादी अधिकार असलेली व्यक्ती, एखादी ऑथॉरिटी असलेली व्यक्ती, पोलीस अधिकारी, तो येऊन जेव्हा सांगतो आपल्याला की जरा सांभाळा इकडे गर्दी आहे, कोणीतरी पाकिट मारेल तुमचं, त्यावेळेला आपण नकळत पाकिट पटकन पुढच्या खिशात टाकतो किंवा आपलं जरासं लक्ष अजून त्याकडे केंद्रित करतो. सो म्हणून मला असं वाटतं की करेक्ट, म्हणून मला असं वाटतं की या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये मी सांगणाऱ्या 4 गोष्टी या तेवढ्या कन्व्हिन्सिंगली जर सांगितल्या नाहीत, त्या समोरच्याला जर असंच वाटलं की अरे हा काय एक टाइमपास गोष्ट सांगायची म्हणून सांगतोय, तर त्याकडे बघण्याचं गांभीर्य कमी होईल अशी एक मनामध्ये माझ्या धाकधूक असते. किंवा ओव्हरऑल आमच्या टीमचाही हाच प्रयत्न आहे की ती विश्वासार्हता टिकून राहिली पाहिजे, ती ऑथॉरिटी दिसली पाहिजे. त्यामुळे मी सुद्धा 4 गोष्टी जर लोकांना मी सांगणार आहे तर त्या स्वतःमध्ये आणण्याचा एक प्रयत्न करतोय, त्याबद्दल जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून या सगळ्या गोष्टी सांगताना एका पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन तर होईलच, पण त्या रंजक कथानकांबरोबर एक नकळत आपण कसं सावध राहिलं पाहिजे किंवा आपल्या आजूबाजूला असं काही घडलं त्या प्रसंगी आपण काय केलं पाहिजे याचं सुद्धा नकळत एक आपल्याला काय म्हणू बारीक एक प्रबोधन होईल किंवा बारीक एक समज आपल्याला मिळेल. मुळात अभिजित कसा आहे? अभिजितला क्राईम बेस्ड शो आवडतात का? अभिजितनं यापूर्वी असे बरेच क्राईम बेस्ड शो झालेले आहेत. अनुप सोनी पासून आता सोनाली कुलकर्णी त्याचे कॅरेक्टर, सावधान इंडिया पासून अनेक हिंदी शो आहेत आजूबाजूला. तर असे कार्यक्रम तू यापूर्वी पाहिले होतेस का? तुला क्राईम आवडतं का? पेपरमध्ये क्राईम आवर्जून वाचतोस का? तुझा आणि क्राईम बेस्ड कार्यक्रमांचा संबंध कधीपासून आला आणि तुला ते आवडतं का? फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी अशा या जॉनरचे म्हणजे गुन्हेगारी जगताशी रिलेटेड कार्यक्रम फार कमी पाहिले, किंबहुना फार पाहिले नव्हते. अनुप सोनीजींबद्दल मला माहिती होतं, कारण अर्थात कुठे तुम्ही तो कार्यक्रम जरी पाहिला नसेल तरी त्याची इतकी चर्चा, कारण सोनी हिंदीचा तो वन ऑफ द आयकॉनिक शो म्हणता येईल, जो गेली 12 वर्ष चालू आहे आणि आता सोनाली कुलकर्णी सुद्धा ते करतायत. सो त्यामुळे त्याबद्दल निश्चित मला माहिती होती, त्यांच्या स्टाईल बद्दल मला माहिती होती. त्यांना मी त्या व्यतिरिक्त इतर कुठे पाहिले की अरे हे ते क्राईम पेट्रोल करणारे ना अनुप सोनीजी, एवढी त्यांच्याबद्दल निश्चित ओळख होती. पण या गुन्हेगारी जगतातले कार्यक्रम बघण्यापेक्षा मला आठवतंय मी जेव्हा शाळा आणि कॉलेजमध्ये होतो तेव्हा नाशिकमध्ये पोलीस टाइम्स मी आवर्जून वाचायचो, कारण त्यामध्ये या गुन्ह्यांबद्दल किंवा कशा पद्धतीनं हे गुन्हेगार एखादा गुन्हा घडवून आणतात याबद्दल फार रंजक पद्धतीनं माहिती लिहिलेली असायची. दुसरं, माझी कारकिर्दीची सुरुवातच एका लोकल वृत्तवाहिनीवर वृत्त निवेदक म्हणून झालेली असल्यामुळे आमचा तेव्हा स्थानिक पोलिसांशी बऱ्यापैकी संबंध असायचा. माझा अजूनही अनेक माझे पोलीस मित्र आहेत, फार मोठ्या पदावर आहेत सगळेच, आणि काही असे जे ज्यांना मित्र म्हणणं मला चुकीचं वाटेल, पण ते मला मित्रत्वाच्या नात्यानंच वागवतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना अशा अनेक घटना कानावर पडत असतात. त्यामुळे एकंदर यांचा जॉब किती थँकलेस जॉब आहे याची मला एक सतत जाणीव मनामध्ये होती. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम ऑनेस्टली मी पाहिले जरी नसते तरी या पोलिसांच्या जगताविषयी, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मला कायमच उत्सुकता होती आणि कायमच त्याबद्दलचा आदर होता, आजही आहे. तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये, खाजगी आयुष्यामध्ये असा कधी गुन्हा घडलाय का? किंवा तुला अशी गुन्ह्याची चाहूल कधी लागली आहे? गुन्ह्याची चाहूल लागली म्हणण्यापेक्षा असे 1-2 प्रसंग निश्चित घडले ज्या वेळेला कदाचित इतर लोकांनी किंवा इतर लोकांनी त्या परिस्थितीमध्ये आपण कशाला त्या लफड्यात पडायचं म्हणून त्यापासून दूर जायचा प्रयत्न केला असेल. पण मी समहाऊ माझं असं होतं की कधी कधी मी जरा अति नियम पाळणारा किंवा जरा अति
समाजाचं भान ठेवायचा प्रयत्न करणारा असं म्हणणं हरकत नाही. त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये निश्चित असे 2-3 प्रसंग झाले. मी कॉलेजमध्ये असताना अत्यंत बारीक आणि काय म्हणू आपण दुबळा दिसायचो, वाटायचो. कधी रस्त्यात कोणी अरेला कार्य केलं तर मी त्याला कधीच उत्तर देऊ शकलो नाही किंवा माझ्या कधी अशा बाचाबाची झाल्या नाहीत. पण मला एक नक्की माहिती होतं, माझं जर काही चुकलं नाहीये तर मी कुणाचं ऐकून घेणार नाही आणि मला पोलीस व्यवस्थेवर तेव्हापासून विश्वास होता, आजही आहे. की जर कोणी काही चुकीचं करतंय आणि मी जर हे प्रकरण पोलिसात नेलं तर त्याला निश्चित मला न्याय मिळेल. 1-2 वेळेला असं झालं होतं की मी पुण्यामध्ये ज्या सोसायटीमध्ये राहायचो, त्या सोसायटीमध्ये वर एक तरुण मुलगा दारू पिऊन यायचा, त्याच्या आई-वडिलांबरोबर भांडणं व्हायची आणि त्याचा संपूर्ण सोसायटीला त्रास व्हायचा. सो अशा वेळेला कुणी जाऊ दे, आपण कशाला त्यांच्यामध्ये पडायचं, म्हणून कुणी गेलं नाही आणि त्यावेळेला साधारण 45 किलो वजन असलेला, इतका बारीक असलेला मी तिथे जाऊन आवाज चढवला होता आणि त्याला मी धमकी दिली होती की मी पोलिसांना बोलवेन आणि असं 2-3 वेळा होऊनही त्यांनी न ऐकल्यामुळे शेवटी एकदा मी पोलिसांना बोलवलं. त्यांनी मला आणि त्या मुलाला एकाच व्हॅनमध्ये घालून पोलीस स्टेशनला रात्री 2 वाजता नेलं. पण मला त्याची भीती कधीच वाटली नाही. मला उलट असं वाटत होतं की आपण योग्य काम केलंय. कारण या निमित्तानं जर त्याला शिकवण मिळत असेल, धडा मिळत असेल, तर तो कदाचित घाबरून राहील. सो मला असं नेहमी वाटतं की एक तुला जर आठवत असेल, डोमेस्टिक व्हायलन्स संदर्भात एक मधल्या काळामध्ये खूप चांगलं कॅम्पेन चालवण्यात आलं होतं. ते म्हणजे रिंग द बेल, बेल वाजवा. आपल्याला बऱ्याचदा असं होतं बरोबर. की आपल्या आजूबाजूला कुठेतरी आवाज ऐकू येतात, कुणाला तरी मारहाण केली जात असते, त्यांच्यावर घरगुती अत्याचार होत असतात. पण आपल्याला जनरली आपल्याला असं सांगण्यात कायम जे येतं की पोलिसांची आणि कोर्टाची पायरी कधी चढू नये, त्या लफड्यात पडू नये. म्हणून आपण कशाला त्यांच्या लफड्यात पडायचं म्हणून कधीही करत नाही. मी हे अनेकदा केलंय. आमच्याच वर सोसायटीमध्ये अनेकदा एका घरातून लिटरली प्लास्टिकच्या खुर्च्यांनी फेकून वगैरे मारहाण केल्याचे प्रसंग मी जेव्हा अनुभवले, त्यावेळेला मी पोलिसांना बोलवून त्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मला एक निश्चित माहिती आहे, आपली जर चूक नसेल, तर तुम्हाला कधीच त्रास होणार नाही. मला मान्य आहे पोलिसांबद्दल एक फार पूर्वग्रह दूषित लोकांचं मत आहे, कारण कदाचित अनेकांना असे अनुभव आले असतील. पण तरी सुद्धा माझा चांगुलपणावरचा विश्वास कधीही संपलेला नव्हता, अजूनही आहेच तो. वा. मला मला आता खात्री आहे की एकूण तुझी लोकप्रियता, मालिकेनंतरचं तुझं फॅन क्लब इतकं वाढलंय की आता जे तुझ्याबद्दल जे काही समजा गुन्हे घडले तर ते सगळे सायबर ओरिएंटेडच असतील. कारण सोशल मीडियावर तू इतका लोकप्रिय आहेस, तुला अनेक मुली मेसेज पाठवत असतील, पत्र लिहित असतील आणि त्यातून काय काय उद्भवत असेल. असं होऊ नये, पण हा सायबर क्राईम एक नवीन ओरिएंटेड आता हा प्रकार सुरू झालेला आहे सोशल मीडियापासून. करेक्ट. पुढचा पुढचा एक प्रश्न मला तुला असा विचारायचा आहे की या सगळ्या या शो मध्ये ज्या केसेस घेतल्या गेल्या आहेत आता त्या आम्हाला दिसतील, पण हा शो करता करता तुला ती केस समजून घ्यावी लागत असेल, त्याचा तपास समजून घ्यावा लागत असेल, लोकांचे स्वभाव कळत असतील मे बी, या मालिकेचा तुझ्यामध्ये काही तुझ्यावर काही जाणवतंय का, होतंय का असं? अरे निश्चित जाणवतो. काय झालं, पहिल्या काही एपिसोडचं जेव्हा मी शूट केलं, तेव्हा बऱ्याचदा असं होतं, की जसं डेली सोप किंवा या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये स्क्रिप्ट बऱ्याचदा तुम्हाला ऐन वेळेला सुद्धा मिळतं काही एपिसोडचं. सो त्यावेळेला अचानक आपल्या समोर स्टोरी येते. त्याचा आपण जरी आधी थोडंसं ऐकून असलो, थोडा अभ्यास असला तरी पण आणि अचानक असं होतं, की अरे बापरे! इतक्या एका क्षणाच्या रागामध्ये एखाद्या व्यक्तीनं इतकं मोठं कृत्य केलेलं असतं, की ज्याची त्याला आयुष्यभर शिक्षा भोगावी लागत असते. एक क्षणिक काहीतरी झालेलं भांडण, एक क्षणिक काहीतरी डोक्याची सटकलेली तार, यातनं इतके निर्घृण प्रकारचे गुन्हे झालेले असतात, की त्यामुळे मला असं झालं, मी सुद्धा बऱ्यापैकी ज्याला आपण म्हणू इम्पेशंट कॅटेगरीमध्ये पूर्वी यायचो किंवा अजूनही माझी कधी-कधी अँक्झायटी एवढी वाढते, की रस्त्यावर आपण इतकं नियम पाळत गाडी चालवतोय, दुसरं कोणीतरी मध्येच कट मारून गेला, तर माझा तिळपापड व्हायचा आणि माझ्या अनेकदा रस्त्यांवर बारीक ज्या आपल्या कुरबुरी मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये होतात, तशा व्हायच्या. आणि आता हे एपिसोड्स बघताना मला असं लक्षात येतं, की नाही काय होतं ना, लोकं अनेकदा इतक्या वेगवेगळ्या घटनांमुळे, इतक्या वेगवेगळ्या मानसिक स्थितीमध्ये असतात, की ते फ्रस्ट्रेशन हे कधी एक्सप्लोड होईल याची काही कल्पना नाही. त्यामुळे अचानक काहीतरी झालेल्या बारीकशा बाचाबाचीचं पर्यवसन फार मोठ्या गुन्ह्यामध्ये घडतंय. सो अशा वेळेला मला असं वाटतं, की आपण हुशार आहोत, आपण शहाणे आहोत, तर आपण शांत राहणं किती गरजेचं आहे, हे वेळोवेळी मला या गुन्ह्यांबद्दल वाचताना किंवा या स्टोरीज वाचताना जाणवतं, की एक बारीक क्षण जेव्हा तुम्ही तुमच्यावरचा ताबा घालवून बसता, त्यानं काय होऊ शकतं. आणि एक दोनदा मला सुद्धा असे अनुभव आलेत, की
कोणाशी तरी काहीतरी वाद झाला म्हणून त्या माणसाला मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलो. पोलिसांनी मला अर्थात ओळखलं, त्यामुळे वागणूक बरी मिळाली आणि अर्थात माझी काही चूक नव्हती. पण त्या दुसऱ्या व्यक्तीची चौकशी करताना अचानक त्यांच्या लक्षात आलं की अरे याला तर पूर्वी कुठल्या तरी मर्डर केसमध्ये चौकशीसाठी बोलवलं होतं. आणि त्यावेळेला मी अच्छा. खरंच घाबरलो, कारण मला असं झालं की आपण फार सारासार विवेकबुद्धी ठेवायचा प्रयत्न करतो, फार साध्या पद्धतीने विचार करतो, पण एखादा मर्डर केस पर्यंत जाऊ शकेल अशी व्यक्ती ज्याच्याशी आपण भांडतोय रस्त्यावर, की उद्या तो राग मनामध्ये ठेवून काय करेल याची एक भीतीच मला त्या निमित्तानं निर्माण झाली. आणि स्वतःला कसं आपण शांत ठेवलं पाहिजे हीच गोष्ट आता माझ्या डोक्यामध्ये सतत चालू असते. अभिजित, मला आता आपण सगळ्या या परिस्थितीबद्दल बोलतोय, तुझ्या अनुभवांबद्दल बोलतोय, तर एक प्रश्न राऊंड राऊंड विचारावा असा वाटतो की आज आपण ज्या दिवशी बोलतो त्या दिवशी सुशांत राजपूत जाऊन 1 वर्ष होते. हा विषय अशासाठी की ह्याला पण एक किनार आहे, गुन्ह्याची किनार आहे की काय असं वाटतंय, अजून तपास चालू आहे. एकीकडे आपण मुंबई पोलिसांबद्दल पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास दर्शवतोय, माझाही विश्वास आहे, तुझाही विश्वास आहे. पण या प्रकरणामध्ये जे की आज 1 वर्ष होत आलंय, मुंबई पोलिसांवर खूप वेगवेगळे आरोप झाले, त्यांच्या तपास प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित झाल्या, त्यांच्यावर अनेक अनेक पद्धतीचे दावे केले गेले. या सगळ्याकडे तू कशा पद्धतीने बघत होतास, या घटनांकडे तू कसं पाहत होतास? सौमित्र, मला या सगळ्या घटनांकडे बघताना जरासं वाईट वाटत होतं. कारण बऱ्याचदा काय होतं, याचा दोष नक्की कुणाला द्यावा हा एक फार मोठा वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. म्हणजे त्यामध्ये तू म्हणालास तसं पोलिसांवरही प्रश्नचिन्ह आहेच, तपास यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह आहेच. त्याच्या आजूबाजूला ज्या व्यक्ती होत्या त्यांच्याबद्दलही अजून बऱ्यापैकी गोष्टी गूढ स्वरूपातच आहेत. या अनेक जणांनी याचा संबंध पॉलिटिक्सशी पण जोडण्याचा प्रयत्न केला, काही हो. नेत्यांची नावं मध्ये आली आणि असंही म्हटलं गेलं की अरे हे खरं तर फार मोठं प्रकरण आहे आणि ते त्याच्याशी जोडलं गेलं फायनली आणि म्हणून ही वॉज द विक्टिम. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे माध्यमांवरही तूही एका फार मोठ्या माध्यमांचा प्रतिनिधी म्हणून गेली काही वर्ष काम करतोच आहेस. सो तुलाही माहितीये की माध्यमांच्या सुद्धा काय मर्यादा असतात आणि ऍट द सेम हो. टाइम माध्यम म्हणून अनेकदा काय गोष्टी कराव्या लागतात. सो मला बऱ्याचदा ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणाकडे बघताना कुठल्या एका माध्यम संस्थेनं नाही तर अनेक माध्यम संस्थांनी मिळून याकडे ज्या पद्धतीनं पाहिलं किंवा याला ज्या पद्धतीनं प्रस्तुत केलं त्यावर मला जरा थोडस जास्त वाईट वाटलं असं मी म्हणेन. कारण काय आहे, जो जाणारा तो गेलाय, पण त्यानंतर रिया चक्रवर्ती सारखी त्याची मैत्रीण, अर्थात तिच्यावर संशय येणं, तिच्या चारित्र्याबद्दल किंवा तिच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित करणं सगळं मान्य आहे, पण त्याची एक मीडिया ट्रायल होऊन तिचं जगणं मुश्किल करणं हे पण मला जरासं अमानवी वाटलं. आणि या संपूर्ण बरोबर. प्रकरणामध्ये खरं तर हे फार सगळं दुर्दैवी वाटलं. मी कुणाला एकाला दोष देणार नाहीये, उलट सुशांत सिंग सारख्या कलाकाराला तो इतक्या लवकर गेला याचं वाईट आहेच आहे. पण त्या बरोबरीनं या सगळ्या प्रकरणांमुळे कदाचित या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून असावं किंवा या ओव्हरऑल प्रकरणाला जे अनावश्यक ग्लॅमर मिळालं किंवा ज्या पद्धतीनं तो विषय उधळला गेला, या सगळ्यामुळे मला दुर्दैवी हेच वाटतं की जाणारा माणूस गेला, पण त्याच्या मागे काही माणसांना केवढा त्रास झाला, त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या निकटवर्तीयांना. आणि एक माणूस म्हणून आजही कसं होतं सौमित्र, आम्ही कुठेही बाहेर गेलो, मी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जरी बसलो असतो आणि माझ्यासमोर पाण्याचा जरी ग्लास भरलेला असला तरी त्याचा कोणीतरी चोरून काढलेला एक फोटो व्हायरल होतो आणि मग या सगळ्याचा संबंध पुन्हा एकदा सुशांत सिंग प्रकरणाशीच जोडला जातो की अच्छा तुम्ही कलाकार असेच असता ना. कारण शेवटी ते ड्रग्ज प्रकरणांपासून ते आत्महत्येपर्यंत मग असलेल्या फ्रस्ट्रेशन पासून, म्हणजे आज मी एका ऑनलाईन वृत्तपत्रामध्ये सुशांत सिंग गेल्याच्या दिवसाच्या निमित्तानं त्याच्या संपत्तीबद्दलची बातमी वाचली आणि मला त्याच्यावर हसावं की रडावं कळेना. त्याची एकूण संपत्ती किती होती आणि मग त्याने कशी चंद्रावरच जमीन घेतली होती. सो या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्यच कुठेतरी हरवलं आणि त्याचा एक फार मोठा विनोद झाला असं मला वाटलं. एक कलाकार म्हणून आमचा एक सहकारी गेल्याचं दुःख आहेच आहे, पण मला असं वाटतं की या संपूर्ण केसकडे एक केस स्टडी म्हणून जर पाहिलं तर यापुढे अशा प्रकारच्या काही घटना घडल्यानंतर पोलिसांपासून, माध्यमांपासून ते आपल्यासारख्या सजग नागरिकांपर्यंत प्रत्येकानं कसं वागावं हेच या केसनं मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना शिकवलंय आणि मी तरी याकडे अशाच पद्धतीनं बघतोय. शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. याच तुझ्या उत्तराला पुढे घेऊन जाताना
मला एक प्रश्न पडतो की सुशांत असू दे किंवा तुझ्यासारखा एखादा कलाकार की जो कुठलाही गॉडफादर नसताना कष्टानं वर आला, मालिका केल्या, सिनेमे केले, नाटकं केलीस. तुम्ही सगळे अशीच मुलं आहात स्वकष्टानं वर येतात. तुमच्यासारखी इंडस्ट्रीतली मुलं कट टू हिचे गुन्हा ज्यांच्या हातनं घडतो अशी मंडळी यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे असं मला वाटतं की ही सगळी त्या वेळेला कदाचित डिप्रेस्ड असतात. प्रेशर येतं त्यांना वेगळ्या प्रकारचं. तुमचं प्रेशर वेगळं आहे, सुशांतचं प्रेशर वेगळं आहे आणि गुन्हा घडणाऱ्या लोकांवरचे प्रेशर्स वेगळे असतात, त्यांचे ताण वेगळे असतात. या सगळ्या ताणासोबत, या सगळ्या डिप्रेशन सोबत डील कसं करावं असं वाटतं तुला? हे कशामुळे थांबेल? आपण कुठल्या गोष्टींवर अंकुश ठेवल्यामुळं आणि माणसाने कुठल्या गोष्टीवर अंकुश ठेवल्यामुळं असे गुन्हे घडणं कमी होतील, जगणं सोपं होईल असं वाटतं तुला अभिजित? सौमित्र, मी फार मोठा नाही कसं जगावं याबद्दल सांगण्यासाठी, पण माझ्यासाठी म्हणून काही मार्ग किंवा माझं आयुष्य सोपं व्हावं म्हणून जे काही मार्ग अवलंबून पाहण्याचा प्रयत्न करतोय ते मी निश्चित मला सांगायला आवडतील. मला असं फार प्रकर्षानं वाटतं की माणसानं हे विसरता कामा नये की आपण समाज नावाच्या एका जंगलामध्ये आत्ता राहतोय. त्यामुळे या समाजाचा जर आपल्याला भाग व्हायचा असेल तर शेवटी समाजातल्या प्रत्येक घटकाला सांभाळून एकमेकांना समजावून घेऊनच आपल्याला राहता आलं पाहिजे. मी म्हणतो तेच खरं आणि याच पद्धतीने गोष्टी घडल्या पाहिजेत किंवा हीच विचारसरणी बरोबर असं करून या लोकशाही असलेल्या देशामध्ये जर तुम्ही राहायला गेलात तर मला माहिती नाही माझ्यासारखा माणूस फार मला कठीण होईल जगणं. दुसरं मला असं वाटतं की एकंदर समाज माध्यमांबद्दल बोलायला गेलं आणि कलाकारांबद्दल की त्यांच्याबद्दल जे समाज माध्यमांवर जास्त बोललं जातं तर एक्सटर्नल व्हॅलिडेशनला आपल्याकडे जितकं महत्व आहे म्हणजे बाहेरच्या अनोळखी व्यक्तींनी तुम्हाला दिलेले लाईक्स किंवा केलेल्या कमेंट्स याला तुम्ही जितकं आवाजही आपल्याकडून महत्व दिलं जात आहे मला असं वाटतं त्यापेक्षा वन स्टेप ऍट अ टाइम आपण करण्याचा जर प्रयत्न केला तर गोष्टी जास्त सोप्या होतील. किंवा मी माझ्या बाबतीमध्ये एक गोष्ट नेहमी अनेकांना सांगतो आणि मी स्वतः प्रयत्न करतो ते म्हणजे ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत त्यांच्यावर अति विचार करून हे असं झालं असतं तर ते तसं झालं असतं तर हे करण्यापेक्षा ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत त्याबद्दल मी विचार करणं जास्त सोपं आहे. कोण काय म्हणतंय यावर फार गोष्टींचा आपल्याला फार फरक पडतो आपल्यावर. मला असं वाटतं सुशांतवर सुद्धा असं म्हटलं जातं ज्या ज्या वेगवेगळ्या थिअरीज ऐकल्या आहेत त्यापैकी एक थिअरी अशी होती की त्याच्यावर प्रचंड दडपण होतं चित्रपट न मिळण्याचं न चालण्याचं किंवा अनेक गोष्टी रिलेशनशिप पासून अनेक. सो आमच्या या क्षेत्रामध्ये आम्ही जसे असतो तसे त्यापेक्षा दिसतो कसे हे फार महत्वाचं असतं. आणि जर आपण सोशल मीडियावर पाहिलं तर सगळे हसरे चेहरे, सगळे आनंदी चेहरे, सगळे फन लव्हिंग मुमेंट्सचेच फोटो हे चालू असताना आपण कधीतरी दुःखी असू शकतो, आपल्याला कधीतरी कंटाळा येऊ शकतो आणि हे सुद्धा आपल्या इमोशन्स पैकी ऍक्सेप्ट करणारे घटक आहेत. हे ज्या वेळेला आपण स्वतः समजून घेऊ त्यावेळेला मला असं वाटतं की जरी आपण दुःखामध्ये असलो प्रत्येकाच्या आयुष्यात हे फेजेस येतात तरी दुःख कंटाळा या सुद्धा फेजेस आहेत. डिप्रेशन या शब्दाला मला असं वाटतं की आजकाल दुःख झालं की त्याला डिप्रेशनच म्हणायची अनेकांना सवय झाली आहे. सो त्यामुळे काही वर्षांपूर्वी तर हा शब्द माहिती पण नव्हता आपल्याला. सो त्यामुळे मला असं वाटतं की आपण जेवढ्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या करू ज्याला मिनिमलिस्टिक जगणं आपण म्हणतो ते जितक्या आपल्या गरजा आणि गोष्टी कमी करू तितकं जास्त सोपं. आणि जाता जाता फक्त एक छोटासा मंत्र जो मी प्रयत्न करतो माझ्या आयुष्यात काय म्हणू अवलंबायचा प्रयत्न तो म्हणजे नो कंप्लेंट्स नो कंपॅरिझन. या जर दोन गोष्टी आपण पाळल्या तर हे दोन सीज जर लक्षात ठेवले आपण तर फार सोपं होतं सगळंच. त्याला अमुक मिळालं मला नाही मिळालं, त्याला इतकं मिळालं मला नाही मिळालं किंवा तो तर मला असं म्हणाला मग मी म्हणालो तर त्याने त्याच्यावर का नाही लाईक किंवा कमेंट केली. या कंप्लेंट्स आणि आपण कोणाशी तरी किंवा कोणाशी तरी आपलं सततचं कंपॅरिझन या गोष्टी जर आपण कमी केल्या आणि आपलं जगणं सुंदर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं गोष्टी खरं तर खूप सोप्या आहेत ज्याला आपण खूप अवघड करून बघतोय. वा वा, मला खूप आवडले, मला खूप आवडलं. नो कंप्लेंट नो कंपॅरिझन. खरंच हे छान आहे. म्हणजे तो सांगत असताना मी तो विचार करत होतो की अरे खरंच सोपं आहे, गोष्टी सोप्या होतात. अभिजित, तू नेहमीच तुझ्या मार्गानं जाणारा मुलगा आहेस. आपण इतके वर्ष एकमेकाला ओळखतोय. तू तुझा मार्ग शोधलास आणि त्या मार्गाने जातो आहेस. त्यामध्ये आता या नवीन मालिकेची भर पडते क्रिमिनल्स. मला वाटतं की आजपासूनच दिसणार आहे सोनी मराठीवर. तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तुझं नवं रूप पाहायला आम्हाला जरूर आवडेल.
आणि त्याचे काही भाग झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा बोलूया. तेव्हा बोलायला जास्त मजा येईल, कारण तेव्हा तुझा परफॉर्मन्स माझ्यासमोर असेल आणि ती मालिका समोर दिसत असेल. तुला खूप Correct. खूप शुभेच्छा. आणि जाता जाता काल मी एक फोटो बघितला पिवळ्या कलिंगडाचा. तर कसा होता प्रकार? तुम्ही कधी खाल्ला नाही पिवळं कलिंगड? मला सुद्धा ते जरा नवलच होतं, कारण आमच्या मैत्रिणीने मला ते सांगितलं की एक जण पिवळे कलिंगड देतात. बरं, जे मी पाहिलं होतं पूर्वी, पण मी म्हटलं अरे नाही नाही, मला ते टेस्ट करून बघायचंय. बरं, त्या बरोबरीने मी अजून एक गंमत सांगतो. द्राक्षांच्या सीझन मध्ये नाशिकमध्ये, आता अर्थात सीझन गेला, पण पुढच्या वेळेला मी तुला नक्की आणून देईन, लिची आणि मँगो फ्लेवरची द्राक्ष नाशिकमध्ये मिळतात एका ठिकाणी. अरे बापरे. हा एक फार म्हणजे दिसायला हिरवच द्राक्ष, पण त्याची चव लिची आणि मँगोची असते. सो तसंच हे पिवळं कलिंगड जेव्हा मला खायला मिळालं, सो एक काय होतं माहिती ना, मेंदूचा भुगा होतो. आपल्याला अगदी. दिसत तर असतं कलिंगड, पण ते पिवळ्या रंगाचं असल्यानं आपण सतत अननस खातोय की काय अशी भावना मनामध्ये असते, आणि ते खाल्ल्यानंतर मात्र कलिंगडाचाच गोडवा आपल्या जिभेवर रेंगाळतो. सो फार गंमत आहे. त्याबद्दलचा एक व्हिडिओ युट्यूबवर फार प्रसिद्ध झालाय. मी तुला हवं तर लिंक पाठवतो त्याची. एका अत्यंत तरुण युवकानं त्याची पोलीस भरती किंवा आर्मीमध्ये भरती झाली नाही, तर निराश न होता स्वतःची शेती सुरू केली आणि त्याने या पिवळ्या कलिंगडांचा पण प्रयोग करून पाहिला, जे आजकाल सगळीकडे आहेतच. सो मला असं वाटतं काही नाही तर अशा अनेक युवकांनी ज्यांनी हा प्रयोग सुरू केलाय त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरी हा एक प्रयोग आपण करायला हरकत नाही. एकदा ते चाखून बघायला काहीच हरकत नाही. वा वा वा, छान. आता नेक्स्ट टाइम आपण जेव्हा भेटू तेव्हा मला असं वाटतं की ह्या पिवळ्या कलिंगडाचा योग येईल. एनिवे, तू एबीपी माझ्याशी बोललास, मनस्वी अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार. थँक्यू सो मित्र. थँक्स. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.